परभणीमध्ये सकाळी एक दुर्दैवी अशी घटना घडली, ज्याच्यामध्ये संविधान त्या ठिकाणी विटंबना करण्यात आली। मी अशा कृत्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि ज्या संविधानाच्या बलावर संपूर्ण मानवजात खऱ्या अर्थानं ही टिकून आहे, भारतात सलोखा टिकून आहे, त्या संविधानाचा अशा प्रकारे अपमान करणं अत्यंत चुकीचं आहे आणि अत्यंत निंदनीय असं कृत्य आहे। त्यामुळे संविधानात दिलेल्या कायद्याप्रमाणेच ज्यांनी कुणी हा प्रकार केलेला आहे त्याला नक्कीच शिक्षा होणार आहे। मी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा केली असून याच्यावर कठोरात कठोर कार्यवाही या ठिकाणी होईल। पण मी सर्व आमच्या आंबेडकरवादी जनतेला, माझ्या सर्व भगिनींना, मित्रांना, तरुणांना विनंती करेल की आपण या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं शांतता पाळली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान हा सर्व आपला अपमान आहे। त्यामुळं या कृत्याचं सर्व जाहीर निषेध करून अशा प्रकारचं कृत्य पुन्हा होईल नाही अशी वाईटातली वाईट शिक्षा त्या मला झाली पाहिजे। संजय राऊत यांनी देखील सरकारवर टीका केलेली आहे। सरकार आल्यापासून अशा प्रकारच्या घटना घडतात। मी संजय राऊतांना विनंती करणार, आपण ज्येष्ठ आहात, परंतु तुम्ही तोंडावर थोडासा ताबा ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारे आपण वक्तव्य करून अशा घटनांमध्ये तेल टाकण्याचं काम करू नये। कारण मीही मागाशी ऐकलं ते म्हणले की सरकार आल्यानंतर लगेचच अशा घटना होतात, पण राऊत साहेब आपण ज्येष्ठ आहात, तेल टाकण्याचं काम न करता आपण खऱ्या अर्थानं विझवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे आणि आमची सगळी आंबेडकर जनता ही सुज्ञ आहे। त्यामुळे अशा प्रकारची कृत्य झाल्यानंतर निषेध हे चांगल्या पद्धतीनं ते करतील अशी मी भावना व्यक्त करतो।